तुझी आई बोलतेय। माझ्या पोटी जन्म घेऊन कालच तू 9 महिने पूर्ण केले। आई म्हणून अजून तुझी हाकही नाही ऐकली रे मी। कसं सांगू दूध पिणाऱ्या माझ्या तान्हुल्याला सोडून जाताना माझ्या मनाला किती किती वेदना झाल्या असतील। कसं सांगू मी तुला, पुन्हा मी तुला कधीच दिसणार नाही। दुधासाठी व्याकुळ तुला आईच्या पदराखाली आता कधीच येता येणार नाही। माझा छकुला, माझा सोनूला, माझी हाक तुला कधीच ऐकू येणार नाही। माझ्या पसंतीनं केलेली तुझ्या वडिलांची निवड सगळं काही स्वप्नवत असेल असं वाटत होतं रे। पण हळूहळू एका एका स्वप्नाचा चक्काचूर होत होता। माणसातलं अमानवी रूप बघत असताना दिवसा गणिक मी गळून पडत होते। अनन्वित मानसिक छळ, ज्यांना आपलं म्हणत होते त्यांनी शरीरावर जशा वेदना दिल्या तसे मनावर आसूड ओढले। हव्यासाला पुरेशी पडण्यासाठी मी अटोकाट प्रयत्न करत होते, पण तो हव्यास मानवी संपता संपत नव्हता। परिस्थितीशी जुळवत आयुष्य कंठत होते। पण एक दिवस आशेचा किरण निर्माण झाला। माझ्या आयुष्यात आता तुझ्या रूपानं काहीतरी बदल होईल। तुझ्या येण्यानं उद्ध्वस्त झालेला माझा सुखी संसाराचं स्वप्न मी पुन्हा एकदा विणू लागले। तुझा जन्म आणि माझ्या छळाचा अस्त या आशेवर पुन्हा जगण्याची उमेद आली। माझा बाळ